आणि नाशिकमध्ये सध्याची परिस्थिती आहे, ज्या घडामोडी घडत आहेत त्यावरनं विरोधकांनी सरकारला, खास करून मुख्यमंत्र्यांना टीकेचं लक्ष केलेलं आहे। राज्यामध्ये सध्या कायदा आणि सुव्यवस्था उरलेलीच नाहीये असं मत काँग्रेसचे नेते नारायण राणेंनी व्यक्त केले। मुंबईत पत्रकारांशी बोलताना राणेंनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला। नाशिकमधल्या तणावपूर्ण परिस्थितीसाठी राणेंनी पालकमंत्री गिरीश महाजनांना जबाबदार धरले। तर तिकडे सांगलीत झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागलंय। देवेंद्र फडणवीसांना अंतर्गत शत्रूंनी घेरले, सहकाऱ्यांवर विश्वास नसल्यामुळे त्यांनी गृह खातं स्वतःकडे ठेवले अशा शब्दात जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे। तर नारायण राणे आणि जयंत पाटील यांनी काय म्हटले आपण पाहूया। मला ही माहिती मिळाली की पालकमंत्र्यांच्या एका वाक्यावरून की जमाव संतप्त झालेला आहे। तर मला असं वाटतं की पालकमंत्री जबाबदार आहेत की नाही हा नंतरचा मुद्दा आहे। मुळात आधी शांतता प्रस्थापित करणं आवश्यक आहे आणि पालकमंत्री घटनास्थळी जातात, घटनेचं गांभीर्य पाहून त्यांनी वक्तव्य करायला पाहिजे होतं, पण त्यांनी बेजबाबदारपणे जे वक्तव्य केलं त्याचा विचार, त्याची दखल मुख्यमंत्री घेतील असं मला वाटतं। हे महाराष्ट्रात कळायला लागलेलं आहे की या गृहमंत्र्यांना गृह खात्याकडे बघायला वेळ मिळत नाही। आता त्याच्यात गृह खातं स्वतःकडे ठेवून किती किंमत मोजायची हे त्यांचा निर्णय आहे। त्यामुळे गृहमंत्री त्यांनी स्वतंत्र, अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांनी स्वतंत्र जर दिला तर मला वाटतं की अधिक प्रभावीपणानं तो गृह खातं चालवू शकतो। आपल्याकडे आबा हे पूर्ण स्वतंत्र प्रमाणात स्वतंत्रपणे गृहमंत्री होते, तसे त्यांचा कदाचित विश्वास नसेल शेजारच्या आपल्या सगळ्या सहकाऱ्यांच्यावर, म्हणून कदाचित ते खातं स्वतःकडे ठेवलं असण्याची शक्यता आहे।